गणेशोत्सव से ठीक कुछ दिन पहले प्लास्टर ऑफ पेरिस पर लगी पाबंदी कोर्ट द्वारा हटा दी गई, जिससे मूर्तिकारों को बड़ी राहत मिली। कोर्ट के फैसले के इंतजार में कई मूर्तिकारों ने अपना काम रोक दिया था। जैसे ही पाबंदी हटाने का निर्णय आया, तब तक काफी समय निकल चुका था। मूर्ति बनाने में लगने वाले 2 से 3 महीनों का जरूरी वक्त अब कम हो गया है। इसका असर मूर्ति उत्पादन पर साफ दिख रहा है। मूर्ति की मांग इस बार ज्यादा है, लेकिन स्टॉक सीमित होने के कारण कीमतों में भारी उछाल आया है। छोटी मूर्तियों से लेकर बड़े मंडपों में विराजमान होने वाले गणपति तक सभी श्रेणियों में इस बार 15 से 30% तक की बढ़ोतरी देखने को मिल रही है। मी अवनीश कुमार प्रजापती, गणपती मूर्तिकार। यावर्षी गणपती कोर्टाने लेट बंदी उठवल्यामुळे गणपतीच्या मूर्त्या खूप कमी तयार झालेले आहे। त्याच्यामुळे लेट बंदी उठल्यामुळे आहे ना, मला काम करायला वेळ खूप कमी भेटलं। त्याच्यामुळे मूर्त्याचं प्रोडक्शन कमी झालेले आहे। कमी झालेले मूर्त्यामुळे आहे ना, यंदा गणपतीच्या मूर्त्या थोडेसे महाग राहणार आहे। त्या महागाई दर कमीत कमी 20 ते 30% वाढ होणार आहे। आणि त्याच्यात आमचे वेगळे वेगळे प्रकारच्या मूर्त्या राहते, जसे की जय मल्हार, शेषनाग, महादेवाचे, अयोध्या, दगडूशेठ, लालबाग या सर्व प्रकारच्या मूर्त्या बनवलेले आहे आम्ही। विलास बापराव देशमुख, मी आंदरफुल येथील राहणार आहे। आम्ही इथे बऱ्याच वेळेस गणपती मूर्ती इथून नेलेली आहे, परंतु यावेळेस आमचा बदल करण्याचा विचार होता। आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो। आमचे म्हणजे देवगाव गेलो, औरंगाबाद जिल्ह्यात कमीत कमी 5-6 ठिकाणी गेलो, नगर जिल्ह्यात गेलो, त्याच्यानंतर यसगावला पण गेलो, असे बऱ्याच ठिकाणी गेलो। परंतु यावेळेस मूर्त्याच इतक्या कमी बनलेल्या आहे की कोर्टाचा जो निर्णय होता का पीओपीच्या मूर्तीवर बंदी आहे, ती बंदी कोर्टाने लेट उठवली। लेट उठवल्यामुळे आता या शासनाच्या या धोरणामुळे ते उठवले गेली, पण पीओपी वाल्यांनी पण त्याच्यात हस्तक्षेप केला, त्यामुळे ती मूर्त्यांची बंदी उठली आणि पीओपीचे पण रेट वाढले। पीओपीचे रेट वाढल्यामुळे 25 ते 30% मूर्त्या महाग झालेल्या आहे। आजही मूर्त्या इतक्या कमी आहे का कुठेही मूर्त्या म्हणजे पाहिजे असे शिल्लक नाही आहे। त्याच्यामुळे मूर्तिकारांचे पण 25-30% वाढल्यामुळे आम्हाला पण 25-30% वाढवा रेट देऊन घ्यावा लागणार आहे आणि ते ग्राहकांना पण ती झळ सोसावी लागणार आहे।